नमस्कार मित्रांनो, कोकणातल्या आणखी एक व्हिडिओमध्ये मी प्रताप आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलो आहे आम्ही ज्या ठिकाणी कुळीथ लागवड केलेली आहे त्या ठिकाणी. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही 10 ते 15 लोकांनी एकत्र येऊन सामूहिक पद्धतीने नैसर्गिक शेती करण्याचे ठरवले. त्यामध्ये आम्ही महाराष्ट्र शासन आत्मा अंतर्गत वृक्षवल्ली शेतकरी गट स्थापन करून घेतला. त्यामध्ये आम्ही गेल्या 1-2 वर्षामध्ये मिरची लागवड, हळद लागवड अशी प्रामुख्याने पिकं घेतली. त्यामध्ये आम्हाला थोड्याफार प्रमाणात नफाही झाला. त्यानंतर ह्या वर्षी आम्ही हिवाळ्यामध्ये कुळीथ लागवड केलेली आहे. तर मित्रांनो, मी आज दाखवतो आम्ही कुळीथ लागवड कोणत्या प्रकारे केली आहे ते. मित्रांनो, हे बघा, आम्ही कुळीथ लागवड केलेली आहे. जवळपास 25 गुंठ जागा आहे, त्याच्यामध्ये आम्ही कुळीथ लागवड केलेली आहे. आता लावल्यास 2 महिने झाले मित्रांनो. त्याच्यामुळे ही त्याची वाढ चांगली जोमाने वाढ झालेली आहे. कोकणातील प्राचीन पीक असून भात शेतीमध्ये होणारे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकरी या पिकाकडे वळतात. हिवाळ्यात सकाळी पडणाऱ्या दवावर याची वाढ चांगली होते, त्यामुळे ह्याला वेगळ्या पाण्याची गरज लागत नाही. हे बघा मित्रांनो, गेल्या आठवड्यात त्यांना फुलं आली होती. आता फुलांच्या रूपात शेंगामध्ये तयार होत आहे. शेंगा चांगल्या प्रकारे वाढत आहेत त्यांची. त्याच्यामुळं आता आम्ही जास्त प्रमाणात पाणीही देत नाही त्यांना. खरं म्हणजे कुळथाला पाणी कमी प्रमाणातच लागतं. जास्त पाणी दिल्यामुळे त्यांना त्यांची फक्त ती वाढ जोमाने होत राहते, त्यांना शेंगा येत नाहीत. मित्रांनो, कुळीथ हे पीक प्रामुख्याने आपल्या कोकणामध्ये जास्त प्रमाणात घेतले जाते. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून देणारे हे पीक आहे. जास्त काही खर्च लागत नाही ह्या पिकासाठी. मित्रांनो, कुळीथ हे पीक अजून 1 महिन्याने काढणीस योग्य होणार आहे. त्यामुळे त्याचे किती उत्पन्न मिळते याची आतुरता आम्हालाही लागली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या पिकाबद्दल अजून काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.